मुलं स्कूलला गेल्याच्या नंतर मग मला पायपोछा बनवायचा होता. जुना असा टावेल होता, मग मी कट करून घेतला. आणि थोडा बेलशीटचा कपडा होता, ती पण खराब झाली होती बेलशीट, त्याचं पण थोडं कट करून घेतला आणि दोन्ही सेम सेम बाजू करून घेतली. मस्त कापून घेतला. भरपूर दिवसाचा पडला होता आणि म्हटलं आता काहीतरी बनवा, असंच पडलं होतं घरामध्ये. मग मी पायपोछा बनवला. दोन्ही साईडनं शिलाई मारून घेतले सगळं. म्हटलं शिवताना इकडे तिकडे जायला नको. आणि हे पण असं फोल्ड करून शिवून घेतलं आणि आपण कसं गोदडी शिवतो तसं शिवून घेतलं छोटंसं. मी नेहमी बनवत असते घरी असंच पायपोछा, बाथरूमजवळ ठेवायसाठी. मस्त असा बनून झाला बघा. असा झाला आहे पायपोछा. खूप पटकन पण बनला आणि आता 5-6 महिने ते घ्यायची गरजच नाही आहे. आता एक दुसरा एक आहे आणि हो एक आहे. आणि पायपोछा बनून झाल्याच्यानंतर या घुगऱ्या पडल्या होत्या भरपूर दिवसापासून, थोड्याशा इथं पड तिथं पड, म्हटलं शिजून घ्यावा. मग कुकरला लावल्या, त्याच्यामध्ये पाणी टाकलं आणि मीठ टाकलं, मस्त शिजून घेतल्या. 3-4 शिट्ट्या काढून घेतल्या. घुगऱ्या खाऊन घेतल्या मस्त. मग मेथीची भाजी मुलाला घ्यायला गेले होते. मस्त अशी फ्रेश मेथीची भाजी घेऊन आले आणि म्हटलं तेला मिठात बनवून खावं. मस्त पूर्ण अशी साफ करून घेतली. म्हटलं साफ करायला टाईमच लागणार होता, वेळ झाला होता भरपूर. पटापट अशी साफ केली आणि जेवण केलं. तेला मिठात बनवली. वरण बनवलं होतं, मस्त चटणी चपाती आणि गरम गरम मस्त मेथीची